मुंबई महापालिकेवर 3 दशकं राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचं भाजपचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेत मैदानात उतरलेल्या भाजपनं 227 जागांपैकी एकत्रितरित्या 118 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। त्यामुळे मुंबईची सत्ता आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या हाती आली आहे। पहारेकरी भाजप सत्तेत आली आहे, त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला पहारेकऱ्याची भूमिका वठवावी लागणार आहे। भाजपनं संपूर्ण ताकदपणाला लावली असली तरी यावेळी 5-6 जागा जास्त मिळवता आल्यात। दुसरीकडे पक्ष, चिन्ह आणि 62 नगरसेवक गमावून सुद्धा मुंबईतली आपली ताकद शाबूत ठेवण्यात ठाकरेंना यश मिळाल्याचं दिसतंय आणि तसा हा निकाल ते अधोरेखित करणार आहे। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली मतमोजणी, क्षणोक्षणी बदलणारी आकडेवारी यामुळे सुरुवातीपासून शांततेत सुरू असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक निकालाच्या दिवशी मात्र उत्कंठा वाढवणारी ठरली। मुंबईत आवाज कुणाचा याचे संमिश्र उत्तर देणं मुंबईकरांनी पसंत केल्याचं या निकालावरून तरी दिसतंय। मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी धक्कादायक आकडे येणार असल्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात मुंबईतलं चित्र हे थोडंसं वेगळं होतं। गेल्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या केवळ 2 जागा कमी आल्या होत्या, मात्र यावेळी त्याची कसर भरून काढली। भाजपने यावेळी मुंबईत केलेल्या अटल सेतू, भुयारी बोगदे आणि मेट्रोच्या विकासाची केलेली कामं, अभ्युदय नगर, रमाबाई आंबेडकर, बीडीडी चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकासाचे प्रकल्प हे समोर ठेवून मुंबईकरांची मतं मागितली आणि याला मुंबईकरांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आपल्याला निकालाच्या दिवशी पाहायला मिळाला। मात्र ठाकरे बंधूंचा मराठी अस्मिता, मराठी माणसाचा मुद्दाही तितकाच गाजला आणि मराठी जणांना भावल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलं। त्यामुळे मुंबईत विकास कामं आणि मराठी अस्मिता हे 2 मुद्दे यापुढेही कायम राहणार असे संकेत मात्र कालच्या निकालानं दिलेत। मुंबई महापालिकेचं आत्ताचं पक्षीय बलाबल आपण खरं तर समजून घेऊयात। भाजपनं 137 जागा लढवल्या होत्या, ज्यातल्या 89 जागांवर त्यांना विजय मिळालाय। तर 90 जागांवर लढत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्यात। मतांचा पॅटर्न बघता भाजपची शिंदेंना सोबत घेण्याची रणनीती ही अतिशय योग्य होती आणि ती त्यांना फलदायी ठरली असं दिसतंय। पुढचं म्हणजे काँग्रेसनं वंचित सोबत युती करून उमेदवार उतरवले, मात्र यावेळी काँग्रेसची घसरण ही 24 पर्यंत येऊन ठेपली आहे। तब्बल 20 वर्षांनंतर राज करून 201 जागांवर आपले ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील हे 2 भाऊ एकत्र आले होते। ठाकरेंच्या शिवसेनेनं 163 जागा लढवल्या होत्या, ज्यातल्या 65 जागांवर त्यांना विजय मिळालाय। तर 51 जागांवर मनसेनं आपले उमेदवार दिले होते आणि पण त्यांना तिथे अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये। तर काँग्रेसला लाजवेल असा परफॉर्मन्स खरं तर MIMचा राहिलाय, कारण MIMनं म्हणजे असदुद्दीन ओवैसींच्या MIMनं अनपेक्षितपणे मुसंडी मारत मुंबईत तब्बल 8 जागा जिंकल्यात आणि त्यांनी मुंबईत एक प्रकारची आपली एंट्री केली आहे। आता या निकालाची थोडक्यात वैशिष्ट्ये सांगायची झाली तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, कारण 2017ची तुलना करायची झाली तर भाजप 82 आणि शिवसेना ज्यावेळी ती एकसंध होती त्यावेळी 84, म्हणजे अवघ्या 2 जागांचा डिफरन्स होता, पण यावेळी हाच डिफरन्स वाढलेला आहे आणि भाजपच्या जागांमध्ये सुद्धा अवघ्या 7 जागांची भर पडली आहे। शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले नाहीत त्याचाही फटका कुठेतरी या निकालामधून आपल्याला पडलेला दिसतोय। ठाकरेंचा मराठी मतदारांवरचा प्रभाव मात्र कायम आहे। काँग्रेसची 31 वरून घसरण झाली आहे 26 जागांवर। 8 जागा जिंकून MIMची दमदार कामगिरी आपल्याला मुंबईत पाहायला मिळाली आहे आणि मनसे आणि शिवसेनेची मात्र अपेक्षित कामगिरी आपल्याला इथे पाहायला मिळालेली नाही आहे। म्हणजे मनसेला फक्त 6 जागांवर यश मिळाले, तर शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा अगदी तिशी सुद्धा ओलांडता आलेली नाहीये। त्यामुळे खरं तर हा या 2 पक्षांसाठी सुद्धा मोठा सेटबॅक म्हणावा लागेल। आता जिथे आपण शिंदेंच्या खरं तर शिवसेनेबद्दल बोललो तिथे हे समजावून घ्यायला हवं की शिंदेंचा भाजपनं निव्वळ वापर केलेला दिसतोय, कारण मुंबईत 90 जागा लढवलेल्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला त्यांच्याच विजयाचा स्ट्राईक रेट राखता आलेला नाहीये। ठाकरे गटाच्या गोटातून फोडलेल्या 62 नगरसेवकांपैकी केवळ 26 उमेदवारांना विजय मिळवता आला। मात्र शिवसेनेला सोबत घेतल्याचा फायदा कुणाला झाला तर शिंदेंऐवजी मोर ऑफ तो भाजपला झाला आणि तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईत शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा घोळ हा शेवटपर्यंत कायम होता। म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा भाजपनं शिवसेनेला 90 जागा सोडल्या। म्हणजे ती वेळ त्यांनी इतके लास्ट मोमेंट पर्यंत नेली की कुणाला कुठली जागा द्यायची, तिथे कुणाचा उमेदवार असेल हे ठरवायला जो उशीर झाला आणि मग या जागा वाटपावरून मुंबईतला मोठा भाऊ
आता छोटा भाऊ ठरल्याचं स्पष्ट झालंय। दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी सर्वात पहिला धोका तोच होता की तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेपुढे ठाकरे बंधूंच्या एकीचा धोका। मात्र मुंबई महापालिकेच्या निकालात शिंदेंचा पक्ष अपेक्षित असा कामगिरी करू शकला नाही। मराठी मतांमध्ये काही अंशी फूट पाडून त्याचा फायदा शिंदेऐवजी भाजपलाच झाल्याचं आपल्याला कालच्या निकालातून समोर आलंय। आता या निवडणुकीत खरं तर भाजपनं शिवसेनेला जर सोबत घेतलं नसतं तर कदाचित भाजपला अपेक्षित यश सुद्धा मिळालं नसतं, हे सुद्धा कालचा निकाल अधोरेखित करतो। आणि पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे ठाकरेच शिंदेंवर भारी पडले का? तर ठाकरेंची मुंबईवरची पकड ही मजबूत आहे। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आजही आहे आणि त्यातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा अजेंड्यावर त्यांनी आणला। शिंदेंनी ठाकरे गटाच्या अनेक नाराजांना गळाला लावलं, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तरी सुद्धा त्यांना मुंबईत अपेक्षित असं यश न मिळाल्यानं मुंबईत अजूनही ठाकरेंचीच पकड शाबूत आहे, मजबूत आहे असं आपल्याला दिसून आलंय। मुंबई महापालिकेतली सत्ता ठाकरेंच्या हातून निसटली आहे। विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचे 10 आमदार निवडून आले होते तर शिंदेंचे 6 आमदार होते। मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खरं तर ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाची कामगिरी ही सुमार राहिली आहे। त्यामुळे भविष्यात मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची वाट ही बिकट झालेली दिसते। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? BMCचा हा निकाल आपल्या लेखी याचा अर्थ काय निघतो? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।